भारताच्या 3 प्रमुख संस्था लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधायिका, जी म्हणजे आपली संसद जी कायदे बनवण्याचे काम करते. यामध्ये 2 सभा येतात, लोकसभा आणि राज्यसभा. या कायदे बनवण्याचं काम करतात, कायद्यांची निर्मिती करतात आणि जुने कायदे बदलण्याचे काम पाहते. कार्यपालिका म्हणजेच एक्झिक्युटिव्ह हे कायदे अंमलात आणण्याचे काम करते. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ येतं. प्रशासन पाहणे, सरकार चालवणे, लोकांसाठी कल्याणकारी योजना आखणे आणि कायदे अंमलात आणणे ही कामं कार्यपालिका पाहते. तर ज्युडिशियरी ही न्याय देणारी शाखा आहे, म्हणजे आपली न्यायपालिका. यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा करणे आणि नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करणे हे काम न्यायपालिका पाहते. म्हणजेच यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय हे याचे भाग आहेत. म्हणजेच काय तर विधायिका ही कायदे बनवते, कार्यपालिका ही कायदे अंमलात आणते आणि आपली न्यायपालिका आहे ही कायद्यानुसार न्याय देते. आणि ह्या तिन्ही शाखा मिळून भारताची लोकशाही बळकट करतात.